आत्याबाई, आत्याबाई काय झालं? आत्याबाई काऊन? काय झालं म्हटलं आत्याबाई? सार हारलं हो वैशाली, काय सांगू तुला आता. आत्याबाई म्हणजे काय झालं? काय हरलं म्हटलं? काय झालं सांगा मला तुम्ही. सांगा तेव्हा समजन ना. अन तुमच्या मागे तुमचे पोरं गेले होते, दोघे जण गेले होते. कुठे आहे ते? कुठे आहे आत्याबाई ते दोघे? मला माफ कर हो वैशाली, मला माफ कर. लय चुकलं बापा माय. आत्याबाई काऊन अशा बोलून राहिल्या? हा सांगा ना बा, मला असं कोड्यात नका सांगू. काय झालं सांगा तर खरी. पाणी आणू का तुमच्यासाठी? बरं नाही लागून राहिलं काय? तब्येत बरी नाही काय? दवाखान्यात चलता काय? चला आपण दवाखान्यातून येऊ, डॉक्टरला दाखवून देऊ जरासं, तर बरं वाटायला लागल. नाही बापा, नाही कोणता डॉक्टर पाहिजे आता, नाही कोणता हकीम पाहिजे, ना कोणी पाहिजे हो माय. कोणीच नाही पाहिजे मला आता. तब्येत गिबेत सारी बरी आहे. मै मतिभ्रष्ट झाली होती. माया दिमाग गेला होता. दिमागानं कांदे खाल्ले होते माया. आत्याबाई तुम्ही बसा बरं, पहिले पहिले बसा एका जागेवर, मग सांगा मला काय झालं तर. आत्याबाई सांगा ना काय झालं? काय झालं म्हटलं? काऊन अशा बोलून राहिला तुम्ही? अव माया केल्यावरच मला पश्चाताप होऊन राहिला आता वैशाली. काय सांगू, त्या मला लाख विचारलं, म्या नाही सांगितलं तुले नाही. हा आणि आज तुझ्याच्यानं लागन तर तुझ्याच्यानं वाचलं म्हटलं सारं. कसं व वैशाली, असं ऐकलं पाहिजे माणसानं. मी ऐकलं नाही ना, स्वतःच्याच मनाची केली. आत्याबाई तुम्ही रेणुकासोबत कुठे गेल्या होत्या? आणि ते कुठे आहे मग? काय सांगू तुला वैशाली आता. अव ते रेणुका आहे का नाही, रेणुका अव ते साधारण बहिणी आहे. ते काम करायला आपल्या घरी लुटासाठी आली होती. तिनं मला ह्या मोहिनीसाठी एका बाबाजवळ नेलं तर बाबा, तांत्रिक बाबाजवळ. हा थोय बाबा काही खरा नाही, खोटा बनावटी बाबा तिनंच बनवला. अन त्याला सांगितलं का फोन माग नाही तर पैसे माग. मग त्यानं मंजन दिलं होतं बापा ह्या मोहिनीसाठी. मोहिनीच्या अंगात भूतच आहे म्हणे. आता मला असं वाटलं का असं बापा काढून देईन, ही अशी वागते कणी घरात, तर असं म्हटलं. म्हणून गेली बाबा मी तिथं. त्यानं दिलं ते मंजन. ते मंजन मी इले आणून दिलं. हिनं काही त्यानं दातपात घासले नाही वाटते. तर मग गेली तर त्यानं पैसे मागितले होते, तर मी पैसे घेऊन गेलते हो बाबा आज. तर येईनं तर पकडून घेतलं पोट्टीनं, त्या महाराजले पकडलं. पण रेणुका पयाली बिचारे पैसे घेऊन, पुरे पैसे घेऊन पयाली. तिच्या घरी गेलो होतो पोलिस घेऊन, तर तिचा दरवाजा कणी बंद आहे, कुलूप लागलाय. तर फरारच झाली ती आता. आत्याबाई काय बोलता तुम्ही? हे असं झालं म्हणता? मग आत्याबाई भूतगीत असते काय? कधी पाहिलं तुम्ही भूत? काही भूतगीत नसते. थोडंसं तुम्ही घरातल्या लोकांना सांगायला पाहिजे होतं का असं आहे का तसं आहे म्हणून. तर एवढं मोठ्या गोष्टी होऊ नाही दिल्या असत्या. निदान मला तर विचारायला पाहिजे होतं आत्याबाई तुम्ही. चला ठीक आहे, मोहिनी एक चांगली नाही बोलत तुमच्यासोबत, पण मी तर बोलतो आत्याबाई. मी तुम्हाला एवढं विचारलं तर तुम्ही माझ्यासोबत उलट सुलट बोलल्या त्या रेणुकासाठी. हो हो वैशाली, काय माहित बापा तिनं माझ्या डोक्यात काय टाकलं होतं ना काय नाही. एवढा मला भ्रांत चढली होती का बस तिच्याच मागं जाऊ मी. ते जर आली नाही ना तर मला गमे नाही. तिच्या घरी सुद्धा गेलती मी तिला त्या दिवशी पाहाले. तिच्या घरी पाहायला गेली, तिला आणलं, घरून पैसे घेतले आणि त्या महाराजले नेऊन दिले. त्या महाराजनं जसं येईनं पकडलं, त्यानं पैसे गिशे टाकून दिले आणि तो पयाला. बरं ह्या पोरानं पकडलं म्हणा त्याले, पण इकून माहिती आहे काय, रेणुका पळून गेली हो आता. आत्याबाई तुमचे पोरं कुठे आहे मग? ते नाही आले दोघं जण? तिथे तुमच्या मागच होते ना? अव ते गेले पोलीस स्टेशनमध्ये त्या रेणुकाचा रिपोर्ट लिहायसाठी. रेणुकाले रिपोर्ट लिहायला लागते म्हणे पकडासाठी. असं म्हणे पोलीस आला होता ना बाई. तिच्या घरी नेलं होतं ना आम्ही, पोलीस आले आणि तिच्या घराले कधी कुलूप होतं. मग पोलीसवाला काय म्हणे, फरार झाली म्हणे, ते फरार. तिचा रिपोर्ट द्या म्हणे. तर मग हे दोघीले पाठवलं मी रिपोर्ट द्यासाठी. ते म्हणे आई तू घरी जाय म्हणे, आम्ही येतो म्हणे थोड्या वेळानं म्हणे. असं असं झालं मग. नाही आत्याबाई बरं जाऊ द्या, पैसे गेले काही गेलं, पण तुम्ही सुखरूप आल्या ना. तुम्ही सुखरूप आहे ना आत्याबाई? त्याच्यातच लय आम्हाला लाख कमाई आहे आमची त्याच्यात. अव वैशाली तुझे सासरे व ते सासरे नाही आले काय घरी? विचारे असेल ना. आत्याबाई आले होते ना, आले होते मामाजी. भाजीपाला आणून दिला, मग मी स्वयंपाक केला, जेवण केलं, नाश्ता केला मामाजीनं. विचारलं तुम्हाला 2-3 वेळा विचारलं. मी म्हटलं बाहेर गेल्या केलं, जास्त काही सांगितलं नाही. मी म्हटलं अजून खावडन म्हटलं मामाजी, नंतर मग सांगता येते म्हटलं. तर त्याच्या यानं कोणी मग मामाजी चालले गेले मग वावरात. बरं म्हणे ठीक आहे म्हणे असं म्हटलं आणि चालले गेले. बरं झालं पप्पा त्या सांगितलं नाही त्याला काही. नाही तर त्याला तर बिलकुल अशा गोष्टी पटत नाही, अजिबात त्याला पटत नाही. म्हणूनच मी कोणाला सांगितलं नाही. मी म्हटलं कोणाला पटते ना नाही पटत म्हटलं. कशी म्हटलं ही अशी आहे म्हटलं बापा, तर इले जाग्यावर आणण्यासाठी केलं मी हे सगळं. पण ते कोणी उलटच झालं हो वैशाली. जाऊ दे ना आत्याबाई, तुम्ही आल्या ना घरी, आम्हाला त्याच्यात लय आनंद झाला आता. चला बरं आता जेवण करा, तुम्ही उपाशी आहे. 2-3 दिवस झाले जेवणही नाही करून राहिल्या बरोबर, झोपून नाही राहिल्या बरोबर, काही नाही. भली चिंता लागली होती तुम्हाला. हो हो बापा, चल जेवून घेऊ आपण. पण येईल दे ना, पोरं येईल ते उपाशी असन बिचारे. हा सकाळीपासून माझ्या मागं तडतड फिरून राहिले होते. माझ्या पोरं येईल लय फिकर आहे बापा माई. काय बरं पण त्याला माहीत कसं झालं हो वैशाली? मी सांगतो नाही कसं माहीत झालं तर. आम्हाला काही माहीत नव्हतं याच्यातलं. मग रे राजेश, मग कसं माहीत झालं तुम्हाला? कसे काय आले बाबा तुम्ही दोघं माय मागं? तुम्ही तर घरी नाही राहे.
आई वैशालीनं सांगितलं सगळं. वैशालीची तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होतं आई. म्हणूनच आज आज तू वाचली आई. नाही तर काय मी त्यानं तुझ्यासोबत काय केलं असतं ना काय नाही. असं म्हणूनच तर म्हटलं हो तुम्ही दोघं कसे काय आले तिथं. हा आणि दादानं मला सांगितलं, अरे म्हणे राजेश असं असं आहे म्हणे, ऑफिसला जाऊ नको म्हणे, अशी अशी गोष्ट करायला लागते म्हणे आपल्याला. मी म्हटलं ठीक आहे दादा, चल मग म्हटलं. मग बस ऑपरेशन फत्ते आमचं. निघालो आम्ही ऑपरेशन बाबावर. वहिनीची मेहरबानी म्हणून आज आई सुखरूप आली तू. अन आपलं घरही वाचलं आई. नाही तर पैसे काही त्या महाराजनं दिलं असतं, त्या मोहिनीला आणून दिलं असतं. ते मोहिनी चांगली व्हायच्या ऐवजी अजून बिघडली असती. मग हे घर खराब झालं असतं. इकडे काय म्हणते दादाही चिंतेत, बाबाही चिंतेत, सगळेजण. त्याच्यात ते छाया आहे घरी, बिचारी तिली टेन्शन सगळ्या गोष्टीचं. वैशाली तुझे लय उपकार आहे बाबा आमच्या परिवारावर. खरंच तू सुनीच्या रूपात एक देवीच आहे आमच्या घरात. खरंच आहे. काय म्हणते ना, म्हणते आपल्या सुनीवरच हे करावं म्हणते. पण असं राहते, सासू अशा राहते का त्या सुनीवर भरोसा करत नाही. गावातल्या लोकांवर भरोसा करते, पण घरातल्या सुनीवर जिला आपलं हित असते कणी तिच्यावर भरोसा करत नाही. जाऊ दे ना आता बाई, माझं कर्तव्यच होतं ते. मी तुमच्या याच्यावर लक्षच ठेवून राहिली होती, कारण मला की चुकीचंच वाटून राहिलं होतं. त्या रेणुकाच्या हालचाली काही मला बरोबर वाटून नव्हतं राहिला. जेव्हापासून मी घरी आली तेव्हापासून मला तिची हालचालच बरोबर नव्हती वाटून राहिली. बरं वैशाली, बाबांनी आले होते काय घरी? बाबा जेवले घेवले? हा जेवले ना मामाजी. मामाजी जेवले आणि वावरात चालले गेले. तुम्हाला विचारलं सगळे. मी म्हटलं ते गेले म्हटलं दोघं ऑफिसले. आई गेला म्हटलं कुठेतरी बाहेर. त्याला सांगितलंच नाही मी काही. चला वहिनी, ते तुम्ही एक काम चांगलं केलं की बाबाला सांगितलं नाही. त्याला अजून टेन्शन, आणि बाबा अजून गरम झाले असते आईवर, आमच्यावर, सगळेवरच. बरं वहिनी, आमची महाराणी कुठे आहे? खोलीतच आहे वाटते. नाही अजून त्याचा रुसवा फुगवा गेला नाही वाटते. बापूजी आली होती ना, इकडे आली होती. मी म्हटलं तिला चल म्हटलं सोबत जेवून घेऊ म्हटलं. मामाजीसाठी पोहे केले तर पोहे खाता का म्हटलं. नाही म्हणे मी पिझ्झा बनवला म्हणे बाबा. पिझ्झा बनवला म्हणे तिनं. तर मग तो पिझ्झा आला तर तिनं पिझ्झाच खाल्ला. असं काय? पिझ्झाच खाल्ला नाही? ते पिझ्झावरच राहायचो म्हणा तू. तिला आता पैसेच देत नाही मी. सारे पैसे उडवून राहिली ते. मग पगार आलेला पुरे पैसे ते त्या पिझ्झ्यात, तिची शॉपिंग ऑनलाईन याच्यातच उडून राहील सारे पैसे. बरं राजेश, कर आता आराम कर जरासा. मी करतो आता. आता तर काही भूकही नाही रे. भूक तहान सगळी हरपल्यासारखी झाली. आता संध्याकाळी शांततेनं जेवण करू आपण. हा दादा, खरंच असं आता पण कोणी चांगलं वाटून राहिलं. ते म्हणजे ऑपरेशन संपलं आपलं तर चांगलं वाटून राहिलं. आई सुखरूप घरी आली. आणि आता फक्त आई दादा ते बाई राहिली पकडायची. आता पोलिसांनी आपलं काम केलं म्हणजे झालं. करते रे करते. पोलीस आपली ड्युटी बरोबर निभावते. आपली ड्युटी आपण केली, त्याची ड्युटी आता ते करन. आणि तसंही आपण शोधत राहायचंच. आपल्याला कुठं दिसली तर पकडायची तिले. बरं आई, आता काही फिकर करू नको कोण्या गोष्टीची, आणि चिंता नको करू. जा आता आराम कर. बरं झालं गेलं पार पडलं. जाऊ दे, गेले तर गेले पैसे. असे पैसे किती चालले जाते असं समजायचं का बस आपण कुठंतरी दिलेच बा. जाऊ दे ते पैसे गिशे आता काही ते आपल्याला भेटत नाही. पण आता तू चिंता करू नको. आणि बाबाला काही सांगू नको याच्यातलं. नाही तर मग बस सांगून देशील आणि ते बाबा अजून मग तू यावर तुलाच कल्ला करून मग. हा रे, तुम्ही दोन पोरं मैसून माझ्यासोबत आहे तर मला कायची चिंता बापा. कायची चिंता नाही मला. सगळं माझ्या गोकुळ मस्त आहे, आनंदात आहे. त्याच्यानं मला सगळी कायचीच चिंता नाही, कायची फिकर नाही. बरं जाय जरा बरं आराम कर. तुले आता आज घरी आहे जरासा तर आराम करायला भेटून जाते. वैशाली जाय बाई, तू आराम कर आता थोडा वेळ. आता बाई तुम्ही काय करता? तुम्ही करा ना, जाणं जराशा खोलीत. हो हो, मी जातो आता. वा वा, महाराणी पहा आमच्या घरची मस्त झोपली आहे. कायची फिकर नाही आहे तिला. घोडे विकून झोपली आहे मस्त ते. हा का आपला नवरा येईन का त्याला जेवायला द्यायला गण का उपाशी असन, ड्युटीवर गेला का नाही गेला, काहीच फिकर नाही महाराणीले. एक आमची वहिनी आहे तर तिला साऱ्या गावाची फिकर आहे. झोपतच नाही सगळे घरी आल्याशिवाय. आणि हे आहे महाराणी आमच्या घरची कुंभकरण. मस्त झोपले आहे. डोळे गे बंद केले, खाल्लं पेल्लं मस्त मस्त पिझ्झा गिझ्झा खाऊन झोपली बाई साहेबा. होय मोहिनी, मोहिनी कायची मोहिनी कायची काय काय आली माझ्या नशिबात हे आणि काय नाही. बुंडऱ्या केसायची केस घेतले कापून आणि बस साजरी दिशेबरोबर पहिले लंबे लंबे केस होते तर घेतले आता ते कटिंग करून सारे. होय मोहिनी, मोहिनी काय होय राजेशजी काय म्हणता? डोळे उघडशील? डोळे उघडून पाहिजे मले का डोळ्याच्या अंदरच दिसून राहिलो मी. आले का हो तुम्ही? आज एवढ्या लवकर कशी काय आले ड्युटीहून तुम्ही? मस्त झोपली होती मी. मग आले होते तर झोपून जायला पाहिजे होतं ना चुपचाप. काऊन हाफ डे होता काय आज? लवकर चालले तुम्ही ड्युटीहून आज? हा मस्त झोपली होती ना, दिसली ना मले. मस्त दिवसा स्वप्न पाहून राहिली होती. मस्त चंद्र तारे दिसून राहिले होते तुला दिवसानं नाही स्वप्नात. मस्त आहे तुझं काम. नवरा घरी येते, जेवते का नाही जेवत, डब्बा नेला का नाही नेला काही फिकर नाही आपल्याला. मस्त आपण घोडे इकायचे ना झोपून जायचं. जेवली तू? नाही ना राजेशजी, मी जेवलीच नाही, उपाशीच आहे. मला कोणी विचारत नाही या घरात. मला काही किंमत नाही या घरात कोणाला. हो जेवली नाही तू? ते पिझ्झाचे कागद मला वाटतं वहिनीनं बोलावले वाटते. पिझ्झा नाही वहिनीनं खाल्ला असेल पिझ्झा. हो राजेशजी, तुमची बहिणी काही काही बोलावते आणि खाते म्हटलं. आपल्याला मला तर थोडंशी नाही म्हणत का एवढूसं घे का तेवढूसं घे. हा
मोहिनी घे थोडंसं का काही. आणि जेवते ना ती एकटीच जेवते तुमची वहिनी. कधी आवाज देत नाही म्हटलं मला. मी तर कोणाला खपत नाही या घरात. कोणाला किंमत नाही माई. मस्त ते छायाताई एकटी खोलीत खाते. हा आणि वैशालीताई इकडे खाते आपल्या खोलीत. आणि मला तर कोणी विचारत नाही. तुम्ही ड्युटीवर गेल्यावर कोणीच विचारत नाही राजेशजी. माही काही किंमत नाही या घरात. चला आपण इथं राहूच नाही आता. आता तुम्ही मला तुमच्या बाबाले मला तुमचं घर द्या म्हणा नवीनवाला तिकडलं. त्याच्यात राहतो म्हणा आम्ही. हा आणि आमचा हिस्सा द्या म्हणा. मागा त्याला भांडून हिस्सा घ्या त्याच्याजवळून. असे कसे देत नाही तर माहीतच पडते. नाही तर कोर्टात खिचा देईल चांगलं. हा आणि मस्त आपण दोघं राजा राणीचा संसार करू तिकडे. मस्त राहू तिकडे दोघं जण. अरे बाबा लय मोठी प्लॅनिंग केली मोहिनी. मला माहित नाही तू एवढी हुशार आहे म्हणून. लय मोठी प्लॅनिंग सुचून घेतली त्यात नाही काय. म्हणा लागन बाबाले. मग हुशार आहेच मी. पण माझी हुशारीची कोणाला किंमत आहे या घरात. तुम्हाला स्वतःलाच तर नाही आहे तर बाकीचे काय रे. नवरा तसा असल्यावर बाकीचे काय किंमत करणार आहे माईवाली. हो बरोबर आहे. जेवली नाही मग तू. चल ना मग जेवण करायला माझ्यासोबत. चल जेवण करू. नाही राजेशजी मी जेवतच नाही. मला भूकच नाही आहे. मला जोपर्यंत इथून जाऊ नये ना आपण दुसऱ्या इकडे तोपर्यंत मी बिलकुल जेवत नाही. बरं ठीक आहे नको जेव. मग काय करतो. बरं मी तुला जेवढे पैसे दिले होते तेवढे आहे ना पूर्ण. पैसे कोणते पैसे. हो नाही हो आहे ना हाय. हो नाही काय करून राहिली आहे ना. ते देजो मला संध्याकाळी बँकेत नेऊन टाकतो. हो अकाउंटमध्ये माझ्या टाकून देतो. ते पैसे काही घरात ठेवणं बरोबर नाही. आजकाल चोर जास्त सुटले म्हणते. चोर फिरून राहिले म्हणते ना गल्लीनं. माहिती तुले आपल्या गावात चोरी झाली म्हणते किती ठिकाणी. मग काय सांगता येते. तू अशी झोपतं. आता मी घरात आलो तर तुला काही माहीतच नाही. मग असाच जर एखादा चोर आला आणि त्यानं पैसे काढून घेऊन गेला म्हणजे मग माझी पुरी मेहनत तर पाण्यात चालली जाईल. त्याच्यापेक्षा बँकेत राहिलेले सेफ राहते पैसे. देजो मला टाकून येऊन जाईन मी. तुम्ही पैसे बँकेत टाकून द्याल. मग मला काही लागले तर मला काही करायचं असलं तर. हो तर देत जाईन ना मी तुले. महिन्याले 2000 रुपये देत जाईन मी तुला खर्चाले. आणि तसंही तू बाहेर जात नाही. काही घ्यायला लागत नाही. सगळं तर माझ्यासोबतच येतं घ्यायसाठी. मग मी तर देतोच ना सगळ्याचे पैसे. नाश्ता पाणी सगळं जेवणाचा खर्च त्याच्यानंतर कपडे हे ते काही घेतं. सगळ्याचा खर्च मी देतो. मग तुला काय गरज आहे पैशाची. तर तरी मी तुला 2000 रुपये देतो. त्याच्यात तू भागवा आपलं. तसंही तुला खाण्यापिण्याचा तर काही शौक आहे नाही. तर तू काही बोलावतं का काही. आता वहिनीसारखी असली तर वहिनीला कसं पिज्जे बोलावते तर जास्त खर्च लागते. जर समजा तुला असा काही शौक असता तर मग मी तुला जास्त पैसे दिले असते ना. अम्मा हे तर माझ्यावर उलटच पडून राहिलं. मी पहिलेच सांगितलं असतं येईल का मी पिझ्झा खात असतो तर बरं राहिलं असतं. आता कसं करू गड्या सांगाच लागन. हो राजेशजी मला लागते ना ते पिझ्झा का मीच खात असतो. मीच बोलावत असतो पिझ्झा. वहिनी बोलावत. वहिनीला शौकच नाही आहे. आता कसा कुठला चोर. म्हणून म्हणते चोर फोडाचा बरोबर तरीका पाहिजे. अरे चोर तर बात फुटते. तुलाच आहे ना शौक. मला माहित आहे ना. कारण वहिनीला असे फालतू शौक आहेच नाही. तूच खातं पिझ्झा गिझ्झा. तर 2000 रुपये घेत जाय आपल्यासारखे महिन्याचे. तुला जे लागते ते काय त्याच्यात पे नाही तर काही कर. पण तब्येत खराब झाली तर मला बिलकुल मनाचं नाही. मी तुला दवाखान्यात नेणारच नाही. तुला फूड पॉयझन म्हणा का काही झालं तर. चला मग आमच्या बहीण भाऊ. असं आहे मोहिनीचं कारस्थान. तुम्ही नका खात जाऊ जास्त. पिझ्झे गिजे खात नका जाऊ. बाहेरचं खाणं चांगलं नाही आहे जास्त. आपल्या घरचं मस्त जेवत जा. भाजी पोळी वरण भात. या जेवणातच आपल्याला सगळं भेटते. हिरवा भाजीपाला खात जा. मोहिनीला अक्कल नाही आहे. काही खाते हिचं बंद करतो आता. चला मग पहा उद्याचा एपिसोड आपला. हे राजेशजी काही बोलते. मी एवढं नाही खात. एवढं खात नसतं काही मी. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हो नक्कीच करा. आणि शेअर करा लाईक करा. आणि उद्याचा भाग नक्की पहा.